नमस्कार मित्रांनो, मी सायबर कॅफेवरून आजचा आपला हा व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे की आपण स्वतः सहज जनगणना 2026-27 कसं करायचं आहे. आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण ए टू झेड इन्फॉर्मेशन दाखवणार आहे आणि लाईव्ह करून दाखवणार आहे की तुम्ही तुमचं घर बसल्या जनगणना कशी करू शकतात. सर्वात पहिले जनगणना करण्यासाठी तुम्हाला Google Chromeवरती जनगणना 2026-27 असं टाकायचं आहे. जसं मी टाकलेलं आहे सेम तुम्ही तसं फॉलोअप करा. त्याच्यानंतर तुम्हाला जी 2 नंबरची लिंक दिसेल त्या लिंकवरती करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक डेस्कटॉप ओपन होईल, एक पेज ओपन होईल. त्या पेजवरती तुम्हाला जे वरती रेड लाईटमध्ये एक हेडलाईन येते आहे, तुम्हाला ते वाचायचं आहे. हे महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट लाईन आहे. तुम्ही वाचून घ्या, समजून घ्या. त्याच्यात लिहिलेलं असं आहे की तुम्ही एका नंबरवरती एकच रजिस्ट्रेशन करू शकता आणि कुटुंब प्रमुखाचं नाव तुम्ही बदलता येणार नाही फॉर्म सबमिट झाल्यानंतर. तुमचं हे महत्त्वाचे अपडेट आहे, वरती त्यांनी रेड लाईटमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला साईडमध्ये तुमचं फॉलो चार्ट दिलेलं आहे, म्हणजे समजून घ्या फॉर्म भरताना काय काय माहिती विचारणार आहे त्याचं फॉलो चार्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर ट्युटोरियल व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला समजून घ्या नाही समजलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता. त्याच्यानंतर तसं आपण लाईव्ह करून तर दाखवत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं तिथे राज्य निवडायचं आहे आणि कॅप्चर टाकायचं आहे. तुमचं जेही राज्य असेल तुम्हाला ते राज्य निवडून कॅप्चर टाकून आणि व्हेरीफाय आणि प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय प्रोसेड केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक पेज ओपन होईल. त्या पेजमध्ये तुम्हाला वेलकम स्वागत म्हणून असं पेज ओपन होईल. त्याच्यात तुम्हाला माहिती दाखवणार आहे का तुम्ही काय काय लिहिलेलं आहे. तुम्ही तुमचा जो जनगणना करायचा आहे, तुम्हाला फॉर्म भरायचे 15 ते 20 मिनिटाचा फॉर्म असतो. काही काही महत्त्वपूर्ण अपडेट आपलं इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे. तशी या पद्धतीची तुम्हाला टोटल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. असाच मेसेज दिलेला आहे, त्यांनी पूर्ण मेसेज वाचून घ्या आणि ओके प्रोसीडवरती क्लिक करा. आपण या व्हिडिओमध्ये टोटल ए टू झेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. स्वजनगणना कशी करायची तर पूर्णपणे व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला पूर्ण माहिती येईल. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण माहिती वाचून ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला तिथे एक पेज ओपन होणार आहे. पेजमध्ये तुम्हाला तुमचा कुटुंब प्रमुखाचं नाव लिहायचं आहे. कुटुंब प्रमुख म्हणजे घरात कोण असतो, एक तुमचं रेशन कार्डमध्ये तुमची आई किंवा वडील, तुमच्या घरात म्हणजे जे कुटुंब प्रमुख असेल मोठे, तुम्हाला त्यांचं तिथे नाव लिहायचं आहे. त्यांचं नाव इंग्लिश दिसतं, आधार कार्डमध्ये लिहिलेलं आहे. तसं त्या पद्धतीने तुम्हाला तिथे त्यांचं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुम्हाला तसं बोललो मी, तर मोबाईल नंबर चेंज करता येणार नाही. त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण मोबाईल नंबर टाका. ज्याच्यावरती तुम्हाला एक शेवटमध्ये एक मेसेज येणार आहे, त्याच्यामुळे महत्त्वाचा मोबाईल नंबर टाका. ईमेल आयडी असेल तर टाका, ऑप्शनल आहे. ईमेल आयडी नाही जरी टाकली तरी तुम्हाला चालेल. व्हेरीफाईड आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा OTP येईल. OTP टाकायचा आहे. OTPचा पहिले एक ऑप्शन येणार आहे तुम्हाला तिथे लँग्वेज, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना कोणती लँग्वेज पाहिजे. आता जे फॉर्म भरत आहे तुम्ही त्याच्यात तुम्हाला कोणती लँग्वेजमध्ये फॉर्म भरायचा आहे तिथे इथे ऑप्शन आलेला आहे. समजून घ्या. तर तुम्हाला हिंदीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर हिंदी ऑप्शन सिलेक्ट करा. जर मराठीत भरायचं असेल तर मराठी सिलेक्ट करा. मराठी सिलेक्ट केल्यानंतर आता आपण मराठी सिलेक्ट केलेली, मराठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण आता डायरेक्ट तुमचं प्रोफाईल लॉग इन होणार आहे. असा जर एरर आला तुम्हाला तर ट्राय अगेन केलं तर ऑटोमॅटिकली प्रोफाईल डायरेक्ट तुमचं मेन पेज येणार आहे. 1-2 टाइम व्हेरीफाय आपलं ट्राय अगेन करा, तुम्हाला ऑटोमॅटिक पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा पेज ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा आणि पिनकोड टाकायचा आहे. फॉर्ममध्ये हा महत्त्वाचा पार्ट राहणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हा फॉर्म भरताना घाई नका करा. एकदम विचारपूर्वक आणि माहितीपूर्वक फॉर्म भरा आणि जे खरं असेल तेच माहिती तिथे टाका. तुमचा जिल्हा आणि पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं इथे Google Chromeवर म्हणजे तुमचं तिथे Google मॅपवरती तुम्हाला तिथे तुमचं लाईव्ह लोकेशन घरचं जे घर असेल तिथे तुम्हाला Google मॅपवरती तिथे चिन्ह करायचं आहे तुमचं घरचं. त्याच्यामुळे तुमचं गावाचं नाव टाकायचं, तुमच्या एरियाचं नाव टाका, तुमचं तिथे झूम करा, तिथे तुमचं मार्क येईल. मार्क निवडून तुमचं घरचं लोकेशन बघा. तिथे सॅटेलाईटद्वारे तुमचं घर दाखवत आहे. तिथे घराजवळ ते चिन्ह घेऊन जा आणि तिथे चिन्ह ठेवा. असे पूर्ण हे पद्धत प्रोसेस आहे. त्याच्यामुळे सोपी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे केल्यानंतर तुम्ही जतन करा आणि पुढे जा अशा या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. जसं मी केलेलं आहे तसं तुम्ही पूर्ण ए टू झेड प्रोसेस करू शकता मित्रांनो. हे ॲड आलेले आहे त्याच्यामुळे ते स्किप करतो आहे मी. स्किप केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं जसं तुम्ही पूर्ण ते पुढचं पहिलं पान सबमिट करणार, तुम्हाला लगेच तुमचं फॉर्म पुढे जाईल. फॉर्म पुढे गेल्यानंतर आता तुमचा फॉर्म स्टार्ट झाला आहे मित्रांनो. आता तुम्हाला काही प्रश्नांचे इथे उत्तरं द्यायची आहे. प्रश्न म्हणजे कसं राहणार आहे, तुमचं घर कसलं आहे, कसं आहे, किती व्यक्ती राहत आहे, असे टोटल प्रश्न राहणार आहे. तर एक एक प्रश्न नीटपणे वाचून घ्या. प्रश्न थोडे डिफिकल्ट विचारलेले आहे त्यांनी, म्हणजे थोडं समजण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न नीटपणे वाचून घ्या. जर वाचता येत नसेल कोणाला विचारून घ्या. टोटल पूर्णपणे जे खरं माहिती असेल तिथे तुम्हाला तिथे
बघून घ्या. त्याच्यानंतर आता सर्वात पहिले तुमचा हे प्रश्न आलेला आहे, जसं आपण दाखवलेलं आहे की प्रश्न काय आहे, तुमचं घर कसलं आहे, सिमेंटचं आहे, दगडचं आहे, मातीचं आहे, काय असेल तसं असे भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी कमीत कमी 10 ते 11 प्रश्न विचारलेले आहे. तसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रथम प्रश्नाचे उत्तर द्यायचे. तुमचं जेही प्रश्न असेल, तुमचं जसंही घर असेल तसे तुम्हाला उत्तर द्यायचे आहे.